तर जय भीम सर्वांना. आज मी करणार आहे सिक्रेट मिनी ब्लॉग. तर फायनली आम्हाला रिक्षा भेटली आहे. मी खूप एक्सायटेड आहे, कारण कोणतीही मुलगी आपल्या आईकडे जायला खूप खुश असते. तर आता आम्ही उतरलोय. चला तर तुम्हाला आता थोड्याच वेळाने सरप्राईज आता तुम्ही बघू शकता. आज माझ्या आता आम्ही गल्लीत पोहोचलोय. तिचा कार्यक्रम तर आता आहे आणि त्याची सजावट खूपच सुंदर केली होती माझ्या भावाने आणि बहिणीच्या मुलाने. तुम्ही बघू शकता किती छान सजवलं आहे, डेकोरेशन केलं आहे आणि खूपच छान वाटत आहे मला आईकडे येऊन. आणि इथे सगळेजण आम्ही आलो होतो, माझ्या आत्या, मामा, बहिणीची मुलं सगळे आम्ही एकत्र आलो होतो आणि खूपच एन्जॉय पण करत होतो, गप्पा मारत होतो आणि खूप छान वाटत होतं मला सगळ्यांबरोबर. आणि नंतरला आम्ही बहिणीच्या आवडतं काय काय आहे, चिंचा, बोरं, ते सगळं तिच्यासाठी आणलं होतं. त्याचं आम्ही सजावट करत होतो, माझी बहीण आणि मी आणि ताई. इथे माझी बहिणी आली होती आणि आम्ही ओटीचा कार्यक्रम सुरू केला होता. तर सगळ्यात पहिली माहेरची ओटी असते म्हणून बहिणीच्या आईने ओटी भरून घेतली होती. बहिणीच्या आईने ओटी भरल्यानंतर माझी मोठी बहीण म्हणजे सासरची पण ओटी भरली होती. माझ्या मोठ्या बहिणीने ओटी भरली. नंतर मी सुद्धा ओटी भरून घेतली होती. आणि आमचा असाच कार्यक्रम खूप छान एकदम झाला होता. मस्त वाटत होतं. सगळ्यांनी ओटी भरून घेतली. नंतरला बहिणीला काय आवडतंय ते आम्ही विचारलं आणि तिने सगळ्यात पहिली कैरीच खाल्ली होती आणि आम्ही सुद्धा तिच्यासोबत ते सगळं जे तिला आवडतं ते आणलं होतं ते पण आम्ही खाऊन बघितलं होतं. आणि त्यानंतर भावाला सुद्धा बसून तिच्याबरोबर फोटो काढले होते आम्ही. त्यांचा दोघांचा फोटोशूट झाला होता. भावाने माझ्या बहिणीला मिठाई भरवली होती आणि ते आमचा कार्यक्रम पूर्ण झाला होता फोटो वगैरे काढून. आणि मी बहिणीला पण विचारत होती तुला कसं वाटतंय, तर ती पण म्हणत होती खूप छान वाटतंय. खूप खुश होती बहिणी पण. आणि त्यानंतर आमचा जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला, कारण मुलांना खूपच भूक लागली होती आणि बिर्याणी पण खाऊशी वाटत होती त्यांना. आणि इथे तुम्हाला माझा सिक्रेट मिनी ब्लॉग आवडला असेल, तुम्हाला कसा वाटला तर तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर असं ब्लॉग माझा बघायचा असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. आणि परत भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना परत एकदा जय भीम, नमस्कार आणि